आज कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी धरणं आंदोलन। अभिजित दिपके दिल्लीत दाखल, दिल्ली पोलिसांचा विमानतळावर तगडा बंदोबस्त, समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचं आवाहन। संभाजीनगरमधल्या दिपकेच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एसीबीच्या रडारवर, बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र, रत्नागिरी एसीबी कडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। विधान परिषदेचं राजकारण वेशेला लाजवणारं, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवारांचं विधान। दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झालेच पाहिजेत, राज्याचं आणि देशाचं नुकसान चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी। खासदार श्रीकांत शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, शिवसंवाद दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांची घेणार बैठक, बंडखोर रेश्मा काळेंचं मन वळवणार का याकडे लक्ष। आमची संख्या आणखी वाढणार, 59 आमदार फोडल्यानंतर ऋतुव्रता बॅनर्जींचा नवा दावा। केईएम रुग्णालयातले सर्व एमआयआर मशीन बंदच, एमआयआर साठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांची तारीख, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयांची अवस्था बिकट। मध्य रेल्वेवर आज विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद, दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 पर्यंत असणार ब्लॉक। जुन्नरच्या खामगावमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी, दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक, जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याचे प्रकार वाढले। विदर्भात पुढच्या 5 ते 7 दिवसात पावसाची शक्यता, बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। ढगफुटी सदृश पावसानं साताऱ्यातलं कुकुडवाड हादरलं, म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, मलवडीमध्ये पाऊस। हिंगोलीच्या वसमत शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यामुळे घरावरचे लोखंडी पत्रे उडाले, अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ। येवला तालुक्यातल्या डाळिंब उत्पादक तेल्या रोगामुळे परेशान, 6 एकर डाळिंब बागेवर चालवली कुऱ्हाड आणि फिरवला ट्रॅक्टर। सर्वसामान्यांचा खिसा होणार आणखी रिता, आता कटिंग आणि दाढीसाठी द्यावे लागणार जास्त पैसे, आजपासून दरात 20% वाढ। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड सजला, देशभरातल्या शिवभक्तांची किल्ले रायगडावर मांदी आली, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा, शाहू पॅलेसमध्ये दिमागदार सोहळा पार। E85 इंधनावर प्रति लिटर 20 रुपये सवलत, देशभरात निवडक ठिकाणी विक्री सुरू झाली। मत्स्य उत्पादन निर्यातीवर भर, पुढच्या 5 वर्षात निर्यात $30 अब्ज वर नेण्याचं उद्दिष्ट, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती। सुखोई 57चं संयुक्त उत्पादन, भारताला लढाऊ विमान विक्रीविषयी पुतीन यांच्याकडून शक्यता व्यक्त। भारताकडून अमेरिकेचा गैरफायदा, व्यापार शुल्कावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप। भारतीय दाम्पत्याची अमेरिकेमध्ये $55 लाख देणगी, उद्योजक दाम्पत्य ब्रिज अग्रवाल सुनीता अग्रवालांकडून विक्रमी देणगी, ह्यूस्टन परिसरातल्या वैद्यकीय सेवांच्या विस्तारासाठी मदत। अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून गिलचा फलंदाजीचा निर्णय, युवा मानव सुधारचं कसोटी पदार्पण।